पीठ मळून मी नरम व्हायला 10 मिनटं ठेवलं होतं. तोपर्यंत म्हटलं काय करायचं, बसण्यापेक्षा चला मम्मीने सीताफळ दिलेलेच होते काल, तर म्हटलं खूप दिवस झाले सीताफळ पण खाल्ले नव्हते, म्हणून मग सीताफळ खायला बसले होते. आणि अक्षय निमिषला बघायला बाहेर गेले होते, तो खेळतोय बाहेर. तेवढं ते आले, त्यांना म्हटले सीताफळ खा, तर ते बोलले की नाही त्याच्यात खूप शुगर असते. म्हटलं बरं मीच खाते. मग मी सीताफळ खातच होते, तर ते म्हणत होते आपल्याला बाजारात जायचं आहे, उद्या गुडनू जाणार आहे, तर मग बाळासाठी काहीतरी घेऊ. म्हटलं ठीक आहे, मी पोळ्या वगैरे करून घेते, मग आपण जाऊ. निमिष खेळून आल्यानंतर त्याला लगेच भूक लागली होती, त्याच्यामुळे त्याने लगेच हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाला आणि जेवण मागितलं. मी त्याला जेवण वाढून दिलं आणि लगेच किचन आवरायला घेतलं. मग किचन ओटा वगैरे पूर्णपणे मी स्वच्छ करून घेतला, पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झालं आणि तयारी करून आम्ही बाजारात निघालो होतो. आत्ता 2:15 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत. बाळ उद्या जाणार आहे पुण्याला, तर तिला काहीतरी कडं वगैरे काहीतरी म्हटलं बघू. मी निघाले सराफ बाजारात आणि बघू आता तिच्यासाठी काहीतरी कडं वगैरे घ्यायचे चांदीचे, तर मग आता ती खरेदी करून येतो. निमिष झोपला आहे.
त्याला थोडासा ताप आलेला आहे. एक्झामला जाऊन आला, आज ओरल होती त्याची. 10 वाजता चालेल, सकाळची शाळा होती त्याची. तर तो आता झोपला आहे. आम्ही अर्ध्या तासात जाऊन पटकन येऊ. 4-4:30पर्यंत येऊन जाऊ आम्ही खरेदी करून. चला भेटू आपण तिकडेच. सरप बाजारात एंट्री करतानाच आम्हाला एवढी गर्दी लागली ना की काय सांगू. एवढा वेळ गेला आमचा, 15 ते 20 मिनटं येणं ह्या रहदारीमध्येच एकाच जागेवर थांबून गेला होता. तिकडून तसंच कसं तरी रस्ता काढत आम्ही सोनाराच्या दुकानात पोहोचलो. आणि गेल्या गेल्या समोर आरसाच होता. तर त्या मुली चांदीचे कडे वगैरे ते डिझाईन वेगवेगळ्या काढून देईपर्यंत आम्ही इकडे जरा फोटोशूट वगैरे सुरू होतं. आणि तेवढं त्यांचं लक्ष गेलं की गाडी रस्त्यावर आहे, म्हणून ते गाडी आतमध्ये घ्यायला गेले. त्या मुलींनी डिझाईन वगैरे कड्यांची आणून दाखवली, पण एवढी काही विशेष काही वाटले नाही मला काही ते कडे आवडले नाही. 2-3 दुकानं फिरलो आणि मग कसे तरी ते कडे मला आवडले, तर मी ते कडे घेतले. आणि साखळ्या पण बघितल्या होत्या, पण त्या साखळ्या आहे ना छोट्या येत होत्या. ती 3 महिन्याच्या आहे, पण छोटी साखळी तर नाहीच होणार. तिला आपण कडे घेऊ ते कमी जास्त करता येतात, तर वर्षभर तरी ती वापरू शकते. मग मी कडे दुसऱ्या दुकानातून घेतले आणि तिथून मग जाता जाता मला इथे पण असं मोठा बाजार लागतो शालिमार, तर मग तिथे स्वेटर पण छान छान होते 300-300 रुपयाला. तर मग ते स्वेटरमध्ये मला हा स्वेटर वाढत्या अंगाचा आवडला, म्हणून मग मी यांना म्हटले की आपण हा टोपी येईल ना तिला वाढत्या अंगाचा, तिला 6-7 महिने तरी जाईल एवढा हिवाळा तरी, म्हणून मग रेड कलर ते बोलले की रेड कलरच. तर मग रेड कलर 3 महिन्याचे आहे पण गुटगुटीत आहे खूप. तर मग तो रेड कलरचाच स्वेटर मी त्या मावशीला म्हटले की मावशी हा रेड कलरचा स्वेटर त्यांनी पॅक करून दिला. त्याच्यामध्ये टोपी, सॉक्स आणि पॅन्ट, स्वेटर आहे. असा बाजार आहे, खूप मोठा बाजार असतो. आज गर्दी जरा कमी होती. तिकडून मग आम्ही स्वेटर वगैरे घेतले, पैसे वगैरे दिले आणि मग तिथून निघालो. आणि मम्मीकडे तर जाणार नव्हतो, तर डायरेक्ट घरीच गेलो, कारण निमीची पण तब्येत ठीक नव्हती, तो झोपलेला होता. तर म्हटलं घरी जाऊनच बघू. तर निमिष उठलेला होता घरी गेल्यावर. बघ आवडतं का तुला? आपण बघू एवढा आहे काढ ना ते. कुठे कुल आणलं? कुल ते सारफ वाचता येत नाही निमिष तुला? काय फ हां, तू काय वाचलं? कुल ते सराफ ते सारफ बोलले. धर ठेवते. आवडले का तुला? आणि स्वेटर तो काय तिच्यासाठीच. मग उद्या जाणार आहे ना? मग काय उद्या जाणार आहेत? नाही राहणार ती, येईल ना? पॅन्ट आहे, थोडं वाढत्या अंगाचं घेत घालू तू, आणि टोपी आहे. ठेव आता आवरून सगळं व्यवस्थित. घडी घाल. हां काय काय म्हणतोय? बरं नाही आहे निमिष, तुला ताप आलेला आहे. हां, आणि काय म्हणतोय तू? हां काय आजीकडे? नाही नाही निमिष, आपण नंतर वाटलं सुट्ट्या लागल्या की पुण्याला जाऊ तिला भेटायला. तुम्ही किती वाजता गेले होते? मी बरोबर 2:15ला इकडून गेले. मम्मी पप्पा किती वाजता गेले तुम्ही? 2:15. 2 वाजता गेले होते. मी 2:15ची व्हिडिओ दाखवू का? दाखव ना. 2:15ला मी इकडून बरोबर आम्ही निघालो होतो. पाऊण तासात 4:15-4:30पर्यंत येणारच होतो आम्ही. 2 वाजता गेले, 3 तास झोपलो. 2 वाजता नाही गेलो नाही मी, 2:15ला आम्ही इकडून गेलोय. व्हायरल आहे तुला, त्याच्यामुळे जरा आराम कर. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या आपण भेटू, टुन्नूला बाय बाय करू. ती जाणार आहे उद्या पुण्याला, तर आपण आता उद्या भेटू. बाय.